नमस्कार. हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाच्या आरोग्य व किचन टिप्स. तर चला पाहूया. हिवाळ्यात गूळ आणि तीळ खाणे शरीराला उत्तम असते, त्यामुळे शरीर गरम राहते. हिवाळ्यात ताक, लिंबू पाणी नियमितपणे प्या, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या टळू शकते. पोट ठीक राहण्यासाठी रोज रात्री कोमट दुधात थोडेसे तूप टाकून प्यावे, पोट व्यवस्थित राहते. रोजच्या भाज्यांमध्ये मेथीदाणे वापरा, मधुमेह नियंत्रणात राहील. रोज एक फळ खा, नैसर्गिक व्हिटॅमिन मिळतात, आरोग्य उत्तम राहते. कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराची उष्णतेपासून संरक्षण मिळते. जड जेवणानंतर 10 मिनिटे चाला, फॅट कमी होतात, शरीराचा जडपणा कमी होतो. मिठाचे प्रमाण कमी करा, रक्तदाब नियंत्रणात राहतो. दररोज 8 ग्लास पाणी प्या, त्वचा पचन दोन्हीसुद्धा उत्तम सुधारतात. घरच्या मसाल्यांमध्ये दालचिनी मिरीचा वापर करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकाळी हळद अधिक दूध मिसळून घ्या, सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय ठरतो. गरम सूपमध्ये थोडेसे लिंबू टाकून प्या, व्हिटॅमिन सी मिळते. तेलकट पदार्थ कमी खा, लिव्हर चांगले राहते. फ्रीज नेहमी स्वच्छ ठेवा, बॅक्टेरिया वाढत नाहीत. फ्रीजची स्वच्छता जरुरी आहे. जेवण करताना टीव्ही बंद ठेवा, पचन सुधारते, जेवणाकडे लक्ष राहते. जेवण करताना अन्न बारीक चावून खा. जेवणात जास्त भाज्या व कमी कार्ब ठेवा, वजन नियंत्रणात राहते. ताजे अन्न खा, जेवण पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील पौष्टिकता संपते. जेवणानंतर तुळशीची 2 पाने खा, पचन उत्कृष्ट होते. रोज 1 चमचा तूप खावे, सांधे व त्वचा निरोगी राहते. सांधेदुखीची समस्या दूर होते. सकाळी नियमितपणे लिंबू रस व मध प्या, शरीरातील टॉक्झिन्स आपोआप बाहेर पडतात. भात शिजवताना थोडे लिंबू रस टाका, चव वाढते आणि पदार्थाला पचन सुधारण्याची क्षमता प्राप्त होते. भाज्या जास्त शिजवू नका, व्हिटॅमिन्स नष्ट होतात. त्याचप्रमाणे दररोज अर्धा चमचा हळद दुधात टाकून थंड अथवा गरम प्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अद्रक अधिक प्रमाण लसूण रोजच्या जेवणात ठेवा, हृदय आणि रक्त शुद्धीसाठी चांगले असते. सकाळी नाश्त्यात अंकुरित मूग किंवा चणे खा, भरपूर प्रोटीन्स मिळतात. भाजी शिजवताना मोहरी किंवा ऑलिव्ह तेल यांचा वापर हृदयासाठी चांगला असतो. उकडलेल्या भाज्यांचे सूप बनवा, पौष्टिकता अधिक वाढते. तुपात थोडे मीठ घालून खा, पचन अधिक चांगले होते, सुधारते. गरम पाणी पिण्याची सवय ठेवा, वजन कमी करण्यास मदत होते. कोथिंबीर आणि पुदिना यांची एकत्र पेस्ट पाण्यात टाका, नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक तयार होते. सकाळच्या चहात साखरेऐवजी मध वापरा, ऊर्जा अधिक वाढते. भाकरीच्या पिठात थोडेसे ओट्स टाका, फायबर जास्ती प्रमाणात प्राप्त होते. सूप बनवताना थोडेसे अद्रक आणि लसूण टाका, सर्दीपासून संरक्षण मिळते. नाश्त्यात ड्रायफ्रूट्स वापरा, मेंदूसाठी उत्तम चांगले फॅट्स मिळतात. फ्रीजमधील फळे खाण्यापूर्वी रूम टेम्परेचरला ठेवून खावीत, पचन सुधारते. हिरव्या भाज्या धुताना मिठाचे पाणी वापरा, जंतू नष्ट होतात. जेवण केल्यानंतर अति थंड पाणी पिऊ नका, पचन मंदावते. तिखट जास्ती असलेल्या भाज्यांमध्ये थोडेसे दही मिसळून खावे, शरीराला थंडावा मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी 5 भिजवलेले बदाम खा, स्मरणशक्ती उत्तम राहते, सुधारते. चेहऱ्यावर कोरपडीचा गर लावा, सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा, चेहरा सुंदर व गोरा दिसतो. त्वचा ड्राय असेल तर त्वचेला ऑलिव्ह ऑइलने मसाज करा. ऑलिव्ह ऑइल लवकर येणाऱ्या वृद्धत्वाच्या समस्यांना थांबवते. ऑलिव्ह ऑइलमुळे उन्हामुळे होणारे त्वचेचे नुकसान भरून निघते. ऑलिव्ह ऑइल
त्वचेला रिपेअर करून त्वचा चमकदार करते. त्वचेला 4-5 मिनिट मसाज करा. गरम कपड्याने पुसून घ्या. त्वचेला ग्लो येतो. चेहरा सतत साबण किंवा फेस वॉशने धुतल्याने ड्राय होतो. त्यामुळे कधीकधी साध्या पाण्याने देखील चेहरा धुवावा. डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली असल्यास दररोज बटाट्याचे काप त्यावर ठेवा. काळी वर्तुळे नाहीशी होतील. डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली असल्यास दररोज टोमॅटोचा रस त्यावर लावा. काळी वर्तुळे जातील. चेहऱ्यावर टोमॅटोच्या रसाने 4-5 मिनिट मॉलिश करा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. चेहऱ्याला ग्लो येतो. पपईचा गर चेहऱ्याला लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. चेहरा गोरा व आकर्षक दिसतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.